1923 के चिरनेर जंगल सत्याग्रह की लड़ाई 95वां हुतात्मा स्मृति दिवस कार्यक्रम चिरनेर में गुरुवार को मनाया गया। इस मौके पर उरड़ पुलिस की ओर से हुतात्मा स्मृति स्तंभ पर बंदूक की सलामी देकर और बिगुल बजाकर शहीदों का शासकीय सम्मान दिया गया। लेकिन देश की आजादी के लिए बलिदान देने वाले हुतात्माओं के स्मृति दिवस कार्यक्रम से राज्य के कैबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले ने किनारा कर लिया, जिससे नागरिकों के मन में निराशा की भावना उभर आई है। भारतीय स्वतंत्रता संग्राम के दौरान सविनय अवज्ञा आंदोलन के अंतर्गत 25 सितंबर 1930 को चिरनेर में जंगल सत्याग्रह किया गया था। इस सत्याग्रह के दौरान आंदोलनकारियों पर क्रूर ब्रिटिश पुलिस ने निर्ममता से अंधाधुंध गोलीबारी की थी। इस गोलीकांड में 8 आंदोलनकारियों ने शहादत दे दी। इन शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए हर साल की तरह इस साल भी 25 सितंबर को हुतात्मा स्मृति दिवस का आयोजन किया गया। ये कार्यक्रम मावला के सांसद श्रीरंग बारड़े की अध्यक्षता में संपन्न हुआ। कार्यक्रम के अवसर पर हुतात्माओं के परिजनों का मान्यवरों के साथ सम्मान किया गया। लेकिन अगर देश की आजादी के लिए बलिदान देने वाले शहीदों के स्मृति दिवस कार्यक्रम में आमंत्रण दिए जाने के बावजूद राज्य के कैबिनेट मंत्री भरत गोगावले उपस्थित नहीं रहते तो इसे एक दुर्भाग्यपूर्ण स्थिती माना जा रहा है। सर्वप्रथम चिरनेरच्या जंगल सत्याग्रहातील सर्व हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने मी अभिवादन करतो। आज अशी परिस्थिती आहे की आम्ही स्वातंत्र्य लढा कशा स्वरूपाने जिंकला याच्याबद्दलचा विसर हळूहळू पडत चाललेला आहे। परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने आणि या महाराष्ट्र राज्याचे मंत्री या नात्याने जर आम्हाला एखादं मंत्रिपद या जिल्ह्याला मिळालेलं असेल तर संबंधित मंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थित राहणं आणि हुतात्म्यांना अभिवादन करणं क्रमप्राप्त ठरतं। कारण जी स्वातंत्र्य लढ्याची चळवळ झाली ती 1857च्या बंडापासून ते 1947 पर्यंत जनता लढत राहिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं। आज सुख शांती समृद्धीचं सगळ्या गोष्टींची चर्चा होते। 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करत असतो। आज आपण हाकेच्या अंतरावरती मुंबई आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मंत्री महोदयांना पोहोचणं शक्य होतं। अर्थात दुसरी एक घटना आहे की गेली 4 दिवस सातत्याने जे अतिवृष्टी होते आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे काही संकट कोसळलेलं आहे शेतकऱ्यांचं ते दूर करण्यासाठी जर ते गेले असतील तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। परंतु जर त्या कामात ते व्यस्त नसतील तर त्यांनी चिरनेरच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येणं क्रमप्राप्त होतं। कारण येथील उरणची जनता ही या अक्कादेवीच्या डोंगरावरती येऊन या ठिकाणी सत्याग्रह केला होता की ज्या सत्याग्रहामध्ये कोणत्याही स्वरूपाचं हत्यार त्यांच्याकडे नव्हतं, मात्र त्यांनी या ठिकाणी बलिदान दिलं। दुर्दैवाने शेतकऱ्यांसोबत तिथला बहुजन समाज होता, 12 बलुतेदार होता, तो त्या लढ्यामध्ये होता आणि त्याशिवाय या ठिकाणी एका तहसीलदाराला देखील ब्रिटिशांनी मारलं होतं। आणि अशा संकट प्रसंगामध्ये जर आपण त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येणार नसू तर ह्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते नेमकं कशासाठी मिळालं हा संशोधनाचा विषय ठरतो। 25 सप्टेंबर 1930 जंगल सत्याग्रह झाला आणि त्या जंगल सत्याग्रहामध्ये बलिदान ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं आज या ठिकाणी आपण बघता आपण या ठिकाणी आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम होतो। परंतु सातत्याने जर बघितलं की ह्याच दिवशी 25 सप्टेंबर दिवशीच फक्त आठवतं की ह्या ठिकाणी चिरनेर हा आपला हुतात्म्यांचा गाव म्हणून हा तालुका म्हणून घोषित करावा किंवा त्याला एक प्रसिद्ध या ठिकाणी प्रसिद्ध म्हणून आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासाठी हा गाव या आपल्या कुठेतरी देशाच्या नकाशावर राज्याच्या नकाशावर यावा अशी अनेक जणांची इच्छा असतो। परंतु हे फक्त ह्याच दिवशी होतो। त्याच्यामुळं एक प्रश्न पडलाय की या राज्याचे आपल्या रायगडचे पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील आपल्या हाकेच्या अंतरावर आता अटलसेतू आहे आणि 20 ते 25 मिनिटांमध्ये मंत्रालयातून माणूस या ठिकाणी चिरनेरपर्यंत पोहोचू शकतोय। परंतु दुर्दैव मानावं लागेल की या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ असेल नेते असतील या ठिकाणी पाठ फिरवत आहेत। हे आमचं एक शोक आहे, पण यापुढे असं होऊ नये आणि या चिरनेर जंगल सत्याग्रहाला एक चांगला दर्जा मिलावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। जी मीडिया टुडे के लिए रायगढ़ से वीरेश मोडकरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।